नसण्या अवसानानं आम्हाला काय करावं लागतं, तुमच्या समोर यावं लागतं. पण आज मानसिकता नाही. मानसिकता नसण्याचं एकमेव कारण आहे. ते कारण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार मोठा काळा दिवस रात्री उजाडला. लोक म्हणतात महाराज कलाकार फार पैसे घेतात, कीर्तनकार फारच पैसे घेतात. पण महाराज कीर्तनकार कलाकार किती जीवावर उदार होऊन फिरतोय त्याचा प्रत्यय रात्री परभणी जिल्ह्याने घेतला. किती जीवावर उदार होऊन. काल रात्री ज्यांनी गेल्या वर्षी इथं वाजवलं, या वर्षी सुद्धा यायचं होतं पण काय कारणास्तव ते येऊ शकले नाही. मला वाटतं त्यांचं नाव दत्ता महाराज मुडेकर, आदरणीय मृदंग सम्राट दत्ता महाराज मुडेकर, आणि त्याचप्रमाणे माऊली महाराज बोर्डीकर. दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर असे दोन मृदंगाचार्य आज आम्ही गमावलेत. काल रात्री कीर्तन करून हे दोन आणि त्यांच्याच गावातले कार्यकर्ता असे तिघ गाडीवर येत होते जिंतूरकडून. परभणीला येत असताना म्हणतो बोरीच्या दरम्यान पाठीमागून अज्ञात वाहन आलं आणि त्या तिघांना चिरडून निघून गेलं. आणि दोन मृदंगाचार्य आणि एक कार्यकर्ता वारकरी संप्रदायाचा आम्ही रात्री गमावला. जे लोक म्हणतात ना पैसे घेतात, आता मला सांगा आज त्या तिघांचे संसार उघड्यावर आले. जे चर्चा करतात त्यातले किती जण सावरायला येतात? कोण येत? येत नाही महाराज. म्हणून माझी विनंती आहे की एक आहे, आमच्या पखवाजाच्या बोटावर, गायकाच्या कंठावर आणि कीर्तनकाराच्या ओठावर जसं प्रेम करायचंय ना तसं यांच्या पोटावर सुद्धा प्रेम करा म्हणजे. हो दिसतं जीवावर उदारून फिरतो.